घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे। पुण्यातील सर्व होर्डिंग्सचे ऑडिट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। शहरात एकूण 2500 होर्डिंग्स असल्याची माहिती पुणे पालिका आयुक्तांनी दिलेली आहे। जर अनधिकृत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, कालच मुंबईच्या घाटकोपरमध्ये ही घटना घडली होती आणि त्यानंतर आता पुणे पालिका देखील अलर्ट मोडवर आलेली आहे। अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। बरोबर आहे। मुंबईच्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेनं कारवाई केली आहे। शहरातल्या सगळ्या होर्डिंगचं ऑडिट करण्याचे देखील या निमित्तानं आदेश जे आहेत ते पुणे आयुक्तांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। शहरात एकूण 2500 होर्डिंग्स असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। जर होर्डिंग हे अनधिकृत असतील तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। एकूणच अनधिकृत होर्डिंग असतील तर त्यावर गुन्हा देखील दाखल केला जाईल अशा पद्धतीची माहिती पुणे आयुक्तांनी दिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या दुर्घटनेच्या नंतर वेगवेगळ्या शहरात अशा पद्धतीनं काळजीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आढावा घेतला जातोय आणि त्याचा हा सगळा भाग आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।